कोहळ्याचं ज्यूस, एक माझ्यासाठी, एक ग्लास आईसाठी. हे लेफ्ट ओव्हर आहे, ते आमच्या गुराढोरांना जाईल. ह्याच्यामध्ये चौथा आहे तो सुद्धा. माझा एक फोन बाहेरच आहे, गाडीवर ठेवलाय मी. गाडी गेली तर फोन पण जाईल, त्याच्यामुळे आईने आठवण करून दिली, पहिला फोन उचलते. कोण बसलं गाडीवर? आलू. हे झाले. अक्षताताईंनी त्यांच्या माहेराहून आणलं होतं भलं मोठं कोहळं, मी ज्यूस पिते म्हणून. ते मी 2-3 दिवस ज्यूस प्यायले, आम्ही दोघी प्यायलो, पण तरी ते बऱ्यापैकी शिल्लक आहे. हा एवढाच पोर्शन वरती पण होता, त्यातला पण हा भाग उरलाय. खूप मोठा आहे ते, आणि हा बेस पण जाड आहे ना, त्याच्यामुळे ते एवढ्याच तुकड्यातून भरपूर ज्यूस होतो, 2 ग्लास भर. आणि कोहळा फ्रीज मध्ये टिकतं, व्यवस्थित टिकतं, काय खराब नाही होत. अरुला खूप दिवसांनी ही खेळणी काढून दिली त्याची. थोड्या दिवसांनी काय काय काढून दिलं की त्याला नवल वाटतं. आता उद्या हेच खेळणं त्याला बोर होईल. बबड्या परत परत हवा. दादांना सांगितलं शूज घालायला, ते पण अलग अलग अरू. एकच कुठला तरी सांगायचं, एक तर ब्ल्यू नाही तर ब्राऊन वाला. कसं पकडते. व्हेरी गुड. सायकलवर जा, बाबांबरोबर ब्रुम ब्रुम. टाटा. अय्या नाही जमत अजून. अरे वा 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 वा. हा तिथे पकड, असं तिथेच पकड, तिथेच पकड. टाटा बाय. अय्यो खरंच चालला. मंडळी, मी ऑनलाईन असे 2 रोल्स मागवले, ठीक आहे. हा एक आहे आणि एक मी ओपन केलेला आहे ऑलरेडी. तर हे असे स्टिकर्स आहेत, ठीक आहे. ह्याच्यात हे मल्टिपल स्टिकर्स आहेत, 4-5 मिळाले मला. हे बेसिकली काय आहे, भिंत संपल्यानंतर खाली एक आडवी लादीची पट्टी जी असते कडेकडेला, त्याच्यावर लावण्यासाठीचे हे स्टिकर्स आहेत. ओके, पण मी याला एका वेगळ्या पर्पजसाठी मागवलेलं आहे. पाठीमागे जी भिंत दिसते त्याला आम्ही काहीच केलेलं नाहीये ना, तिथे कुठली आम्ही फ्रेम लावलेली आहे, तर ती तशीच रिकामी दिसतीये ना. तर माझा असा विचार झाला की हे असं आहे ना, हे जर मी हे असं आडवं लावलं, असं म्हणजे असं लावलं. आता मी तुम्हाला एक उदाहरण दाखवते. तिकडे लावलं भिंतीला, तर ते काहीतरी छान दिसेल असं माझा एक आपला अंदाज. सपोज इकडची जी भिंत आहे आडवी, त्याला हे जर मी हे असं लावलं, ठीक आहे, हे असं लांब लचक पूर्ण, असं गोल 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 गोल, मला असं वाटतंय की ते छान दिसेल. पण हे मी एकटी नाही करू शकत, कारण वाकडं तिकडं लागेल, त्याच्यामुळे ताईंच्या मदतीने करेल. हा माझा ब्लॉगिंगचा कॅमेरा, सोनी ZV-1M2, आणि हा त्याचा माईक आहे. माईक लावल्यानंतर, रेकॉर्ड केल्यानंतर प्रॉपर व्हॉइस येत नाही, किंवा कुठला तरी लांबचा व्हॉइस येतो, जवळचा येत नाही. काहीतरी सेटिंग चेंज झालंय, मी बघते आता. इतके दिवस मुहूर्तच लागत नव्हतं या गोष्टीला. आता फायनली बसते आणि चेक करते. इश्यू सॉर्टेड. आता इथून पुढे मी मोस्टली या कॅमेऱ्याने ब्लॉगिंग करेन, जरा क्लॅरिटी पण चांगली येईल. फोनमध्ये कसं हातात पण असतो, कधी पण काय वाटलं तर शूट केलं, बोललं, आणि फोनमध्येच एडिट केलं, फोनमधनंच अपलोड केलं, ते बरं पडायचं. बट चेंज भी जरुरी है. जे बॅटरी जाम लवकर संपते. काल मी किती वेळ चार्ज केलं, आता परत, पण काल मी बराच वापरला सुद्धा. आता परत चार्ज करायला पाहिजे, एकच काडी शिल्लक आहे. हा जुना ट्रायपॉड आहे, जुना म्हणजे नवीनच आहे चांगला, पण तो मी वरती ठेवला होता कपाटावरती, तर ते हँडल अडकलं दरवाजा उघडताना कपाटाचा. तो वरून पडला ना, तर त्याची बरीच तुटातूट झाली आहे. तुला तर जुळेल, नाहीतर गेलं कामातून. तो वरचं हेड पण तुटलं, पण त्या हेडचं काही टेन्शन नाही. हेड म्हणा एक 200 रुपयात येईल, परत 200-500 रुपयात. ट्रायपॉडला 1000-1200 रुपये जातील. हा असा राहतोय,
पण इथे हा सपोर्ट असतो त्याने हा असा वगैरे पण जरा टिकतो ना व्यवस्थित. ह्याला हा लुडू झाला, एकदम लुळा पांगळा झालाय. ते करायला पाहिजे व्यवस्थित. जमलं मंडळी. थोडं फेविक्विक टाकायला लागेल इकडे, ओके, पण अदरवाईज ते बसलंय. पण फेविक्विकची मदत लागणार आहे. ते आता नाही आहे फेविक्विक, आपल्याकडे आणायला लागेल. आज माझ्यात काहीतरी संचारलंय मंडळी. या वस्तू आहेत ज्या मला व्हिडिओसाठी कामी येतील, त्या मी ऑर्डर करून ठेवल्या होत्या. आल्या तेव्हा फक्त उघडून बघितल्या, पण ते अप्लाय करून नव्हत्या बघितल्या. इतकी मी वेडी आहे. ह्या गोष्टींना आज मुहूर्त काढलेला आहे मी. खूप दिवस माझ्या डोक्यात एवढं माझं चालू होतं ना, ते करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे. ते फायनली आज मी करणारच आहे, करते, बसली आहे त्याच्यासाठी. प्रायोरिटी नाही द्यायची ह्या गोष्टींना. प्रायोरिटी असायची अरू, नाही तर दुसरं काहीतरी. ही लाईट आहे जी मी मागवलेली आहे मोबाईलला लावण्यासाठी. जेव्हा सेल्फी कॅमेराने शूट होतं त्यावेळेला कमी लाईटमध्ये, म्हणजे कारमध्ये वगैरे तेवढी लाईट नसते ना रात्रीच्या वेळी, कधी बाहेर गेलो आणि काय शूट केलं तर. सो त्याच्यासाठी ही आहे. आरो आला वाटतं, आवाज आला. या ताई या. हा कोण आलेले. ओके, हे विदाऊट लाईट आहे आणि आता ही मी लाईट ऑन केली. पण मला वाटतं ते आपण कंट्रोल पण करू शकतो. येस, व्हाईट लाईट, येल्लो लाईट, दोघांच्या मिड मधली. मला बोलता येईल की नाही. माझे डोळे म्हणजे झाकझुक होत आहेत, झाकझुक होत आहेत मम्माचे डोळे. कधी आरू वगैरे झोपलेला असेल तर रूम मध्ये अंधार असतो ना, आणि मग लाईट नाही लावता येत, खिडकी नाही उघडता येत, कारण साहेबांची झोप म्हणजे एवढी खतरनाक आहे का लगेच उठतो तो. तर कधी असा ब्लॉग करायचा झाला काळोखामध्ये, काय बोलायचं झालं तर त्याच्यासाठी कामी येईल. कारमध्ये वगैरे कधी रात्रीच्या वेळी शूट करायचं झालं आणि मोबाईल असेल हातामध्ये तर कामी येईल. शेडचं चालू झालेलं आहे, चेक करणं मम्माकडे काय आहे काय नाही. बघ बाबू बघ, मम्मासारखं नको राहू तू. गोष्टी असून पण वापरत नाही असं नको राहू. आता चेक करायची आहे ही लेन्स. मोबाईलच्या कॅमेराला एनहान्स करते क्वालिटीला. बघूया कशी आहे. जेवण वगैरे झालं, ताई आरूची आंघोळ घालताय. तोपर्यंत मी जरा कपडे बिपडे ठेवून घेते कपाटात. काही पार्सल्स आलं ते खोलून बघायचे आहेत. फोनला चार्जिंग कमी आहे, ते पहिलं करायला लागेल. सिग्नी म्हणून ब्रँड आहे ज्यांची ही लेन्स आहे. मला इंस्टाग्रामवरती ॲड दिसली होती एक, आणि मग मला ती रील पण आवडली. मला वाटलं तो क्रिएटर खरं सांगत असेल आणि इफेक्टिव्ह वाटलं म्हणून मी हा प्रॉडक्ट ऑर्डर केला. पण आता पश्चाताप होतोय, कारण माझ्या फोनसाठी तरी तेवढं काही यूजफुल नाही आहे आणि मला त्याची क्वालिटी पण तेवढी काही आवडली नाही. तर अशी लेन्स मिळते, त्याच्यासोबत चिमटा मिळतो. तो लेन्स चिमट्याला अटॅच होते आणि मग आपण वरचं कवर काढायचं. तर हे आता रेडी आहे यूजसाठी. तो जो चिमटा आहे ना, तो आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याला अटॅच करायचा. मला काही तेवढं इफेक्टिव्ह वाटलं नाही, कारण की विथ लेन्स पण सेम फोटो येत होता आणि विदाऊट लेन्स पण सेम फोटो येत होता. आणि मेन म्हणजे माझा जो कॅमेरा आहे तो ट्राय कॅमेरा आहे, ट्रिपल आहे दिसतोय. सो तेवढा काही यूज नाही झाला. पहिले तर तो कसा अटॅच करायचा तेच व्यवस्थित जमलं नाही, कारण की जे उरलेले 2 कॅमेरे आहेत माझ्या फोनमध्ये, त्यांनी कॅप्चर करताना त्या लेन्सची जी कडा आहे, आउटर कडा, ती पण कॅप्चर होत होती स्क्रीनमध्ये. सो तेवढं काय यूज मला वाटला नाही. जर सिंगल कॅमेरा असेल तर कदाचित युजफुल ठरेल. माझ्याकडे आहे एक अँड्रॉइडचा फोन ज्याचा सिंगल कॅमेरा आहे, त्याला यूज करून बघायला पाहिजे काही इफेक्ट वाटतोय का, वेगळं काहीतरी पॉझिटिव्ह. पण तो कॅमेरा सध्या डिस्चार्ज आहे, असं म्हणजे तो मोबाईल तो चार्ज करून मग मी ट्राय करेन. पण सध्या तरी मला ह्याचा एवढा इफेक्ट काय वाटला नाही. साध्या आयफोनचे फोटो फार बेटर होते दॅन फोटोज विथ द लेन्स. अजून एक हा प्रॉडक्ट आहे, तुम्हाला खिडकीवर ठेवलेला दिसतोय. तर बघा, आता मी व्हिडिओ ऑन केलेला आहे मोबाईल कॅमेऱ्यामध्ये, तुम्हाला तिथे स्क्रीन ऑन होताना दिसत असेल. तर मी जशी जशी फिरते आहे ना, तसा तसा तो कॅमेरा पण फिरतोय. सो जेव्हा आपण एकटे असतो व्हिडिओ शूट करताना, आपल्याला कोणी हेल्प नसेल, सपोर्ट नसेल व्हिडिओ शूटिंगसाठी, तर आपण त्यावेळी या गिम्बलचा यूज करू शकतो. मी जशी फिरते तसा तसा तो रोटेट होतोय. आणि फक्त हॉरिझॉन्टल नाही, तुम्ही व्हर्टिकल पोझिशनमध्ये सुद्धा शूट करू शकता. सो तुम्ही व्हर्टिकल व्हिडिओज म्हणजे यूट्यूब शॉर्ट्ससाठी किंवा रील्ससाठी किंवा दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओज बनवत असाल आणि तुम्ही एकटेच असाल आणि तुम्हाला मूव्हिंग असायची सवय असेल किंवा मूव्हमेंट नेसेसरी असेल तुमच्या व्हिडिओमध्ये आणि शूटिंग करायला कोण नसेल, तर हा गिम्बल खूप छान ऑप्शन आहे. हा पण मला इंस्टाग्रामवरती ॲड दिसला होता आणि मी ऑर्डर केला होता. पण हा प्रॉडक्ट मला आवडला, कारण हा
वर्किंग आहे, इफेक्टिव्ह आहे, मला फायद्याचा आहे. आता सानिकासुद्धा नाही आहेत आपले व्हिडिओ शूट करायला, सो हा मला कामी पडेल. आणि ह्याच्यामध्ये एक फंक्शन असं पण आहे की हा 360 डिग्री रोटेट होतो. म्हणजे तुम्हाला रील्स वगैरे बनवायचे असतील, तसे व्हिडिओज बनवायचे असतील एंगेजिंग, तरी ह्याचा वापर होऊ शकतो. मी फक्त एक सिंगल बटन ऑन केलेला आहे आणि तो 360 डिग्री रोटेट होतो आहे. आता या वेळेला तो मला ट्रॅक नाही करत आहे, तो फक्त रोटेट होतो आहे 360 डिग्री, कारण मी तसं बटन ऑन केलेलं होतं. याला खाली ही जी रिंग मिळालेली आहे ना, ती काढून आपल्याला ऑप्शन मिळतो की आपण ह्याला आपल्या ट्रायपॉडवरती किंवा रिंग लाईटवरती सुद्धा अटॅच करू शकतो आणि बाकी सगळे फंक्शन्स याचे यूज करू शकतो. 360 डिग्री रोटेट होणं अँड एव्हरीथिंग. स्टर्डी आहे, होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे, फोन पडणार नाही. याच्यासोबत आपल्याला हे एक रिमोट कंट्रोल पण मिळतं, जे माझ्या हातात होतं आत्ता जेव्हा मी गोल गोल फिरत होते तेव्हा. तर ते वापरून आपण या डिव्हाइसपासून लांब जरी असू तरी पण स्वतः आपले फोटो कॅप्चर करू शकतो किंवा व्हिडिओ ऑन ऑफ करू शकतो. आणि हा या ट्रायपॉडचा कॅमेरा आहे. आपण जर खाली बसलेले असू, बैठे व्हिडिओ शूट करायचे असतील तर तो खाली करायचा, आणि जर आपण उभे असू तर तो कॅमेरा वरच्या डिरेक्शनने मूव्ह करायचा, तो इझिली वर खाली होतो. आणि इथे आपण आपला मोबाईल कॅमेरा अटॅच करायचा. त्याच्यानंतर हे असं वर खाली करून आपण हाईट वाढवू शकतो. ओके, प्लस हा इतका जास्त रोटेट होतं, पूर्ण खाली वरती असा रोटेट होतो. तर हे खूप छान छान फंक्शन्स आहेत, मला आवडले. तर याची लिंक मी देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कोणाला हवं असेल, कोणी क्रिएटर्स असतील तर तुम्ही या प्रॉडक्टचा विचार करू शकता. याच्यासोबत USB चार्जिंग कॉर्ड पण मिळते. हा बेल्ट पण खूप दिवसापासून लावेन म्हटलं होतं, त्याला पण आज मुहूर्त लागला. कपडे खालीवरती नेण्याचं जे आमचं कॅरियर आहे, म्हणजे वरचे कपडे खाली न्यायचे धुवायला, धुतलेले कपडे वरती सुकायला लावायचे, ते ह्याच्यामध्ये आम्ही नेतो आणतो. ते ह्याचा एक साईडचा बेल्ट तुटला आहे. सध्या दुसऱ्या एका बेल्टवर भार पडतोय, तर मी लावून टाकते दुसरा पण. बेडच्या एजला लावलेलं कुशन परत निघालं आहे, थोडंसं निघालं आहे, पण जर ते तसंच ठेवलं तर ते निघत जाईल. हॉट ग्लू गन बाहेर आहे सध्या, सो मग त्याने चिकटवून टाकते, ते जरा फिक्स बसेल. एक एंड फिक्स झाला की मग मधलं कसं तेवढं इझिली निघत नाही, एंड सुटला की सगळं सुटत जातं. आणि ह्याला सुरकुत्या पडल्यात, कारण की कुमारने बेडची पोझिशन शिफ्ट केली होती मध्यंतरी, त्याच्यामुळेच ते निघालं. अरे जरा असं लागलं बेडशीटला, आधीच बेडशीट वरती करून घ्यायला पाहिजे होती, पण थोड्याशा प्रयत्नांनी हे निघालं. हे फेविक्विक सारखं नाही आहे, फेविक्विकचा डाग राहतो आणि स्किनला पण चिकटलं तर त्रास होतो, पण हॉट ग्लू गनचा चटका लागतो, बाकी जास्त काही त्रास होत नाही त्याने. हे कॉर्नर गार्ड पण निघालं आहे, अरू ओढून काढतो आता, पण परत लावणं हेच आहे हातामध्ये माझ्या, कारण की तो कधी कुठे ठोकेल काय सांगता येत नाही. आणि मग ते या इंजुरीपेक्षा हे डबल काम परवडतं. पार्सल ओपन करून पाहिलं, आता हे बॉक्सेस आणि ती संपलेली वही खाली नेते जाळायला, धुरी करण्यासाठी उपयोगी येईल. ही अरूची कार आज दिवसभर चार्ज केली, आता तिला जरा ओल्या फडक्याने पुसून काढायला पाहिजे, म्हणजे ती व्यवस्थित वापरता येईल. येस पापा, नो पापा, हे तरी काय नखरे नुसते. ए कोण बघते, अच्छा कोण बघते, आलू असं नाही बघायचं. वाव मस्त, छान छान छान. हा बंद नाही, मध्ये बंद होईल, चार्जिंग झाले नाही त्याला. आम्ही आता संध्याकाळी घरी फेरी मारली, इकडे आई आहे. तर काय झालं, आता तुळशी विवाह चालू झालाय ना, कधी कालपासून प्रारंभ ना. हां, तर आमच्या तुळशीचा विवाह उद्या करायचा होता, पण आता आरू आलाय तर सगळे बोलतात आता करून टाकू, त्याला नवरा मुलगा म्हणून उभा केला जाईल. मग चला बोलू करा. तसं 9 वाजले, आम्हाला निघायचं आहे, पण थोड्या वेळात होऊन जाईल, एक 10-15 मिनिटात. चला मग, एकदम अचानक भयानक डिसिजन झालाय. आरूला उभं करायचं आणि तुळशीचं लग्न लावून घ्यायचं. हो सासरी बुवा, तुळशीचे सासरे, तुळशीचे सासरे काय बोलतात ते, सोयरे सोयरे वऱ्हाडी. इकडे काढी मला तरी मस्त झाली. जय देव जय देव. टोपी पडली नवऱ्याची. असू दे आजोबांनी कशी घातली बघ. अक्षरबाई बाबाई ना कशी घातली टोपी ती बघ. तुझ्या काकी आहे ना, काकी बोलत विघ्नेश्वरम